परंपरा. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. भाग 2. रोज संध्याकाळचा पहाटेपासून उठल्यामुळे मी इतका थकलेलो असायचो की गादीला पाठ लागताच मला झोप लागायची. पण त्या रात्री काही केल्या लवकर झोपच लागेना. कदाचित तो रंगूबाईंचा निरोप असेल, कदाचित जेवताना आमच्यात झालेलं बोलणं असेल. झोप लागली नाही हे खरे, आणि म्हणूनच मला बाबांच्या वाहनांचा ओळखीचा झालेला आवाज ऐकायला आला. बाबा बाहेर निघाले होते. खोलीवरून ते गेल्यावर मी अलगद दार ढकलून बाहेर आलो. देवाच्या गाभाऱ्यातला दिवा रात्रभर जळत असायचा. त्याच्या प्रकाशात मला दिसलं बाबा हात जोडून मूर्तीसमोर उभे होते. राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. मग वळून निघाले. वाड्याच्या मोठ्या दरवाजातून बाहेर पडले. मागे त्यांनी दरवाजा ओढून घेतला, पण बाहेरून कडी लावली नाही, नाहीतर प्रकरण तिथेच मिटलं असतं. पण दरवाजा बंद नव्हता. दरवाजा उघडून मी बाहेर डावी उजवीकडे नजर टाकली. 20-25 पावलांवरच बाबा दिसले. आत्ता असा रात्रीचा त्यांच्या मागोमाग जाण्याचं धाडस माझ्या हातून कसं झालं? बाबांना जर जराही शंका आली तर माझी काही धडगत नव्हती. पण मी विचार करण्यात वेळ दवडलाच नाही. त्यांच्या मागोमाग निघालो. दोघांच्यात बऱ्यापैकी अंतर ठेवण्याचा शहाणपणा मात्र केला. बाबा पोस्टाच्या चौकात आले. डावीकडे वळले. चौकातल्या 2 इमारती सोडल्या की एकदम जुनी वस्ती लागत होती. कंजारवाडी. 1 मजली विटांची, कुडाची, पत्र्याची, रिफाडाची घरं. चौकात नळकोंडाळी. चौकात सार्वजनिक संडास. गावातलं कोणीही इकडे फिरकायचं नाही. मग बाबा इकडे कुठे चालले होते? दोन्ही बाजूंची घरं, झोपड्या, टपऱ्या मागे गेल्या. पुढे रस्ता नव्हताच. एक अरुंद पायवट होती. शेवटच्या दिव्याचा प्रकाश जेमतेम पोहोचत होता. जरा अंतरावर उजव्या हाताला एक लुकलुकता दिवा दिसत होता. पायवाटेवरून बाबा तिकडे वळले. उतारावरून खाली गेले. मी तिथे पोचलो तेव्हा बाबा दिसत नव्हते. पण समोरच एक मळकट पिवळ्या झडलेल्या रंगाची झोपडीवजा इमारत होती. त्या इमारतीतच ते गेलेले असणार. एकदम दार उघडलं. मी घाईघाईने मागे सरलो आणि एका बसक्या झुडपामागे लपून बसलो. झोपडीतून बाबा बाहेर आले, पण ते एकटे नव्हते. त्यांच्याबरोबर कोणतरी होतं. मी झुडपामागे अंग अगदी चोरून बसलो होतो. ते दोघं माझ्यापासून 10-12 पावलावरूनच गेले. ते काही अंतर गेल्यावर मगच मी त्या झुडपामागून बाहेर आलो. बाबांच्या बरोबरचा माणूस शरीराने किरकोळ वाटत होता, पण तो चालता चालता सारखा सारखा हात खालीवर करीत होता. दोन्ही पायावर उड्या मारित होता. मध्येच कमरेत वाकून डोकं अगदी जमिनीपर्यंत आणत होता. या काय माकडचिरच्या चालल्या आहेत? आणि आता मी या जोडीचा पाठलाग कोठवर करणार होतो? वेळेवर शहाणपणा सुचला आणि मी सरळ घरची वाट धरली. आत्तापर्यंत खपून गेलं होतं, त्यातच समाधान मानायला हवं. नशिबाची जास्त परीक्षा घेण्यात अर्थ नव्हता. मी सावकाश सावकाश घरी परत आलो. दरवाजा माझ्या मागे लोटून ठेवला आणि खोलीतली गादी गाठली. मला दिसत होतं की बाबांच्या आयुष्याची एक अगदी नवीन बाजू मला दिसत होती. त्यांना सरळ विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. काहीही उत्तर मिळणार नव्हतं. जमलं तर माझं मला शोधून काढावं लागणार होतं. शाळेत येता येताच ठरवलं होतं की त्या दाभाडेपाशी हा विषय काढायचा. दाभाडे म्हणजे बिनधास्त आणि बेडर. कशापासून मागे म्हणून सरायचं नाही. त्याला मी मधल्या सुट्टीत गाठला आणि शाळेच्या फाटकापाशी नेला, जिथे खूप गलबलाट चालला होता आणि आमचं बोलणं कोणालाच ऐकू येणार नव्हतं. दाभाडे, शाळा सुटल्यावर वेळ आहे का रे? का? एका ठिकाणी माझ्यावर येशील का? एका ठिकाणी म्हणजे काय? कुठे? कशासाठी? जागा कंजारवाडीच्या पुढे आहे. त्या घरात काय आहे मला माहीत नाही, पण काहीतरी आहे. काहीतरी नक्की आहे, आणि ते चांगलं नाही. काय भूतभीत तरी नाही ना? मला खरंच माहीत नाही, पण एक नक्की, कोणत्याही क्षणी अगदी धूम ठोकायची तयारी ठेवूनच जायला हवं. अंता दाभाडे खालच्या आवाजात म्हणाला.
आजवर तुझ्याशी बोललो नाही, पण घरी आई वडील तुझ्या बाबांबद्दल काही काही बोलत असतात. त्यातलं काही लपडं नाही ना? अरे लपडं कसलं? फक्त त्या घरात जायचं, आत काय आहे काय दिसतंय का पाहायचं की लगेच परत. यापेक्षा जास्त काही नाही. अगदी गळ्या शपथ. ठीक आहे, जाऊ की. आम्ही शाळेबाहेर पडलो तेव्हा 5 वाजले होते. तसा दिवस लवकर मावळणार होता, पण तासाभराचा उजेड पुरेसा होईल असा आमचा कयास होता. शाळेत जाणारी अनेक मुलं कंजारवाडीतून जाणारी वाट घेत असत. तेव्हा तसं आमच्याकडे कोणाचंही खास असं लक्ष गेलं नाही. शेवटी ती एक मजली पडळवजा इमारत आली. दिवसाच्या प्रकाशात इमारतीचं खरं ओंगळवणं रूप डोळ्यांना दिसलं. भिंती मातीच्या होत्या. बाहेरचे मोठे मोठे धलपे पडले होते. छपरांची कौलं पडून गेली होती. आतल्या कैच्या उघड्या पडल्या होत्या. बिनरंगाचं दार दारुड्यासारखं एका अंगावर लोंबकळत होतं. खिडक्या म्हणजे भिंतीत नुसती चौकोनी भोकं होती. अशा घरात कोणालाही राहणं कसं शक्य होतं? घर रिकामच असणार माझी खात्री झाली. कदाचित रात्रीच्या भेटीची ही त्यांची जागा ठरलेली असेल. पण इथपर्यंत आलोच आहोत तर एक नजर तरी टाकावी असा मनाशी विचार केला. पडळीकडे बोट करीत मी म्हणालो, हेच ते घर दाभाडे. मला तर अगदी पडकं वाटतंय. मलाही, पण आत एक नजर टाकून यायची का? खरं तर मनातली भीती बरीच कमी झाली होती. आम्ही दोघं लहानशा उतारावरून खाली आलो. उघड्या दारातून आत आलो. आत सर्वत्र धूळ, कचरा, काड्या, वाळकी पानं, माती, जुने कागद असा पसारा होता. बाहेरची खोली, मग आतली खोली. घर 2च खोल्यांचं वाटत होतं. पण दाभाडे आतल्या खोलीतल्या खालच्या जमिनीकडे बोट करून म्हणाला, अंता ते बघ. या जमिनीत एक दार होतं. उघडच होतं. दाभाडे पुढे गेला. मागोमाग मी. दारापासून खाली मातीच्या पायऱ्यांचा जिना जात होता. खाली पार गुडूप अंधार होता. जरा थांब रे अंता, दाभाडे म्हणाला आणि त्याने 2-3 मोठे मोठे कागद एकत्र केले. त्यांच्या उभ्या घड्या घालून एक चूड केली आणि पॅन्टच्या खिशातून काडेपेटी. दाभाडेच तो काढून ती चूड शिलगावली. एव्हाना बाहेरही खूपच अंधार झाला होता. पेट्टी चूड हातात घेऊन तो जिन्यावरून खाली निघाला आणि त्याच्या मागोमाग मीही. जिन्याच्या उजवीकडे मातीचीच भिंत होती. जणू ते तळघर म्हणजे मातीतच खणलेला खड्डा होता. 3-4 पायऱ्या खाली गेल्यावर त्याने चूड पुढे करून खाली प्रकाश टाकला. भिंती लाल काळ्या मातीच्या होत्या. जमीनही मातीचीच होती. त्या मातीच्या जमिनीवर तो अस्ताव्यस्त पडला होता. दोन्ही हात दोन्ही बाजूंना होती. पाय पसरलेले होते. अंगावर कळकट काळे कपडे होते. त्याच्या तोंडाच्या आसपास कितीतरी माशा घुघू आवाज करीत घोंगावत होत्या. तळघरात तेवढाच तो घुघू आवाज, बाकी आवाज नाही, हालचाल नाही. आम्ही दोघं नुसते शुंभासारखे समोर पाहतच राहिलो आणि एकदम माझ्या नकळत माझ्या तोंडून आचक्यासारखा एक आवाज आला. जमिनीवर पडलेल्याचे डोळे खाडकन उघडले. लाल लाल निखारेच. तो मरून पडला असेल. सुरुवातीस क्षणभर वेडी आशा वाटली होती. त्या मागोमाग त्याचं तोंडही उघडलं. तोंड कसलं जबडाच. केवढाले मोठे मोठे दात, अगदी सोळ्यासारखे. अंता पळ, दाभाडे ओरडला आणि त्याने हातातली चूड खाली फेकली. धडपडत धडपडत कसे तरी आम्ही वरच्या खोलीत आलो. तिथून बाहेर आलो आणि पायवाटेवरून धूम पळत सुटलो. ते पोस्टाचा चौक येईपर्यंत थांबलो नाही. तिथे धापा टाकत आम्ही थांबलो. दिवी लागण झाली होती. रस्त्यावर लखलखाट होता. गर्दीचा गजबजाट होता. त्या शेकडो लोकांच्यात मनाला धीर येत होता. सावकाश सावकाश आम्ही घराकडे निघालो. दाभाड्या काय होतं रे ते विचारताना आवाज कापत होता. ही अशी एक वेळ होती की दाभाडे त्याचा कलंदरपणा पार विसरून गेला होता. भलतंच होतं रे काहीतरी, तो म्हणाला. पण अंता एक सांग, तुला कसं काय माहीत त्या घरात काहीतरी आहे म्हणून? त्याला बाबांच्या बद्दल सांगणं शक्यच नव्हतं. शेवटी थाप मारली. दुसरं काय करणार? अरे आमच्याकडे कामाला सईबाई नावाची बाई आहे. ती आणि रंगूबाई आपापसात या कंजारवडीतल्या या घरासंबंधात काहीतरी बोलत होत्या. मला पाहताच एकदम गप्प बसल्या. किती विचारलं तरी एक शब्द बोलेनात.
शेवटी ती रंगूबाईच म्हणाली, अंता ती जागा लई वंगळ आहे. दाभाड्याचं कितपत समाधान झालं कळायला मार्ग नव्हता, कारण त्याच्या कानावर बाबा संबंधात काही आधीच गेलं होतं. आमचा संध्याकाळचा निरोप म्हणजे असाच अर्धवट लंगडा होता. दाभाड्याबद्दल एकच खात्री होती, त्याच्या मनात काही आलं तरी तो ते मनातच ठेवील. बाबांच्या संबंधात चार चौघात चुगल्या करणार नाही. वाड्याचं दार लोटलेलं होतं. आत येऊन मागे दार लोटून ठेवलं. वास्तविक सर्व खोल्या लहानपणापासून ओळखीच्या, पायाखालच्या, पण आज प्रथमच त्या अंधारलेल्या खोल्यांतून वावरताना मन जरा कच खायला लागलं. प्रकाश होता तो खोलीच्या मध्यावरच होता. कितीतरी काळोखे कोपरे होते तिथे. मनात नुसता विचार आला तरी शरीरावरून सरसरून काटा येत होता. माझ्या हालचालींचा आवाज बाबांच्या कानावर गेला असावा. ते खोलीतून बाहेर आले. अरे अंता, आज उशीर झाला रे. दाभाडे नावाच्या मित्राबरोबर जरा गेलो होतो बाबा. ठीक आहे, चल हातपाय धुवून घे, जेवायला चल. जेवणात लक्षच लागेना. बाबांच्या लक्षात आलंही असेल, पण ते काहीच बोलले नाहीत. मनात एकदम विचार आला, आज रात्री जर बाबा कुठे बाहेर गेले तर? सर्व वाड्यात मी एकट्याच्या एकट्यात. बाबा, मी एकदम म्हणालो, आज रात्री कुठे जाणार आहात का? मला समजलं हे विचारण्यात जराशी चूकच झाली. का? माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत बाबांनी विचारलं. ऐनवेळी मला योग्य ते उत्तर सुचलं. बाबा, काल रात्री तुमच्या वाहनांच्या आवाजावरून मला कळलं तुम्ही कुठेतरी बाहेर गेला होतात. वाटायला लागलं एवढ्या मोठ्या वाड्यात आपण अगदी एकटे आहोत. खूप भीती वाटत होती म्हणून विचारलं. वाड्यात देव आहे, रोज आपण पूजा अर्चा करतो, भिण्यासारखं काय आहे? बाबा, खरं तेच सांगतो, मला भीती वाटली खरी. ठीक आहे, आज रात्री मी घरीच असणार आहे, ते म्हणाले. आता नीट जेव, मगापासून पाहतो आहे अन्न नुसतं चिवडत बसला आहेस. जेवणं झाली, मागची आवरावर झाली. मी माझ्या खोलीत आलो. गृहपाठ, आणखी अभ्यास, मग 9च्या सुमारास झोपणं, रोजचा कार्यक्रम. गादीवर आडवा झालो खरा, पण झोपेचं नाव नाही. सारखं ते मातीचं तळघर डोळ्यांसमोर येत होतं आणि निखाराच्या डोळ्यांनी वाचलेल्या जबड्याचं आमच्याकडे पाहणारं ते डोळ्यासमोरून हालेनाच. शेवटी केव्हा तरी झोप लागली आणि अर्थात स्वप्न पडलंच. मी झोपलो होतो, पण गादीवर नाही, ओल्या काळ्या लाल मातीत, आणि मातीच्या जिन्यावरून ते खाली येत होतं. लाल डोळ्यांची उघडझाप होत होती. मानवून स्वतःची खदा हसत होतं आणि मग खाली आल्यावर उड्या मारून नाचायला लागलं. पावलाने जवळ येत होतं. आता वाटलं अंगावर झेप घेणार. मी मोठ्यांदा किंचाळलो. मग जाग आली. हे स्वप्न आहे, खरं नाही हे कळायला वेळ लागला. पण मग एकदा ते ध्यानात आल्यावर असा काही आनंद झाला की सांगता सोय नाही. तेवढ्यात बाबा घाईघाईने खोलीत आले. अंता, काय झालं रे अंता? गादीवर माझ्या शेजारी बसून ते विचारत होते. त्यांना पाहताच मला एकदम रडूच कोसळलं. अरे काय झालं ते तरी सांगशील का नाही? बाबा, घाणेरडं स्वप्न पडलं होतं, अगदी घाणेरडं. पण स्वप्नच ना, त्याला एवढं भ्यायला काय झालं? नाही म्हणजे स्वप्न होतं, पण खोटं नव्हतं. झोपेतनं जागा झाला हेच का नाही? नीट बोलशील का? सांगतो, पण तुम्ही रागावणार आहात. मी खाली मान घालून म्हणालो. त्यांना सांगायची वेळ आली होती. काय व्हायचं असेल ते होऊ दे. बाबा, काल रात्री तुम्ही बाहेर गेलात ना, तेव्हा मी जागा होतो. ते मगाशीच सांगितलंस. पुढे काय? तुम्हाला सगळं सांगितलं नाही. तुम्ही बाहेर गेलात ना, तुमच्या मागोमाग मीही आलो होतो. काय? बाबांचा आवाज एकदम चढला होता. माहीत आहे रागवणार आहात, पण सांगणार आहे. तुमच्या मागोमाग अगदी त्या कंजारवाडीतल्या पडक्या घरापर्यंत आलो होतो. पण त्या घरातून तुम्ही आणि ते आणखी कोणतरी, तुम्ही दोघं गेलात. मी परत घरी आलो. असं करायला नको होतंच, पण ठीक आहे, काही विशेष बिघडलं नाही. तेवढ्याने झालं नाही. बाबा, आणखी आहे. आणखी काय? माझ्या वर्गात दाभाडे नावाचा एक आहे. तो आणि मी दोघंजण शाळा सुटल्यावर त्या घरापाशी गेलो होतो. घरापाशी म्हणजे घरात म्हणजे अगदी त्या तळघरापर्यंत. जिन्याच्या 2-3 पायऱ्या उतरलो होतो.
कागदाची एक चूड पेटवली होती. तिच्या प्रकाशात आम्हाला ते दिसलं. काय दिसलं? बाबांचा आवाज विलक्षण झाला होता. माहीत नाही, माणसासारखं दिसत होतं. खाली मातीत लोळलेलं होतं. तोंडाभोवती माशा घोंगावत होत्या. आमचा काहीतरी आवाज झाला की लगेच डोळे खाडकन उघडले. लाल निखाऱ्यांसारखे डोळे, तोंडही उघडलं होतं, मोठे मोठे दात. आम्ही दोघं जे धावत सुटलो ते अगदी हम रस्त्यावर येईपर्यंत, आणि मग सरळ घरी आलो. अंता, तुला हे उद्योग करायची काय जरुरी होती? तुम्हाला काही विचारायची सोय तरी आहे का? अरे, वर्षभरात तुला सगळं समजणारच होतं. ते असू दे, आता तू इथे एकटा झोपू नकोस. माझ्या खोलीत झोपायला चल. आण तुझी गादी. गादीची वळकटी डोक्यावर घेऊन मी बाबांच्या खोलीत गेलो. बाबांच्या लाकडी खाटेशेजारी खाली फरशीवर गादी अंतरली. बाबा म्हणाले, इकडे ये, माझ्यासमोर बस. मी खाटेवर त्यांच्यासमोर बसताच त्यांनी एका डबीतला अंगारा माझ्या कपाळावर लावला आणि ते म्हणाले, आता मी सांगतो तसं म्हण. त्यांनी सांगायला सुरुवात केली. सर्वनाम सर्वभूतानाम सर्वेश्वर तत् त्वमसि त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. ओळी लक्षात ठेव. केव्हाही मनाशी म्हटल्यास तरी चालेल. माझा खांदा थोपटीत ते म्हणाले, आता झोप, मी आहे, काही काळजी करू नकोस. उद्या सकाळी बोलूया. झोप आता. अंगाऱ्यात मंत्रात काय शक्ती होती मला माहीत नाही, पण गादीला पाठ लागता जी गाढ झोप लागली ती अगदी दुसऱ्या पहाटेपर्यंत. भाग 2 समाप्त. परंपरा, लेखक नारायण धानू, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या कथेचे यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.